एक मोठी बातमी आपल्या समोर येते. शिवप्रहार संघटनेचा 12वा वर्धापन दिन उत्साहात साजरा. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत शिवप्रहार महाराष्ट्र संघटनेचा 12वा वर्धापन दिन साजरा. नमस्कार. पुणे शहरातून एक महत्त्वाची आणि सामाजिक क्षेत्रासाठी लक्षवेधी बातमी समोर येते. मराठा समाजासह समाजातील सर्वसामान्य तळागाळातील जनतेच्या न्यायासाठी आवाज उठवणाऱ्या शिवप्रहार संघटनेचा 12वा वर्धापन दिन पुणे शहरात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. पुण्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह, मालधक्का चौक, पुणे स्टेशन परिसरात झालेल्या या कार्यक्रमाला महाराष्ट्राच्या विविध भागातून सामाजिक कार्यकर्ते, संघटनेचे पदाधिकारी, सदस्य, शेतकरी, व्यावसायिक, डॉक्टर, समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात झाली ती जिजाऊ वंदनेने. जिजाऊ वंदनेच्या वेळी संपूर्ण सभागृहात एक वेगळी शांतता आणि भारावलेलं वातावरण निर्माण झालं. राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शहाजीराजे यांच्या विचारांना उजाळा देत समाज जागृतीचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. जिजाऊ वंदनेनंतर उपस्थितांच्या मनातील उत्साह आणखीनच द्विगुणित झाला. त्यानंतर सुरू झाला शिवप्रहार संघटनेच्या 12व्या वर्धापन दिनाचा मुख्य कार्यक्रम. शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रम पत्रिकेनुसार उपस्थित असलेल्या मान्यवरांचे आणि प्रमुख अतिथींचे स्वागत करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रम पत्रिकेत महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती माननीय श्रीमती नीलम गोरे, खासदार ओमराजे निंबाळकर, पोलीस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची नावे देण्यात आली होती. तसेच राजकीय, सामाजिक, शेतकरी, युवा, व्यवसाय, समाजसेवा या क्षेत्रातील अनेक व्यक्तींचा या कार्यक्रमात सहभाग होता. या वर्धापन दिनाला केवळ पुणे शहरातीलच नाही तर मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या विविध भागातून शिवप्रहार संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रातील मंडळी सहभागी झाली होती. महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यांनी यावेळी उपस्थिती पाहायला मिळाली. शिवप्रहार संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, अन्यायाविरोधात आवाज उठवणे, सामाजिक प्रश्नांवर संघटितपणे काम करणे या भूमिकेवर कार्यक्रमात चर्चा करण्यात आली. त्यानंतर शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून संघटनेच्या गेल्या 12 वर्षाच्या प्रवासाला उजाळा दिला. संघटना कोणत्या पद्धतीनं सामाजिक प्रश्नांमध्ये काम करते आहे, सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी संघटनेची भूमिका काय आहे आणि भविष्यात संघटनेचा विस्तार कोणत्या पद्धतीनं करण्याचा मानस आहे याबाबत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी कोपर्डी प्रकरणाच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. अन्याय झालेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका शिवप्रहार संघटना भविष्यातही कायम ठेवणार असल्याचं त्यांनी आपल्या भाषणातून सांगितलं. तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करताना आलेल्या अनुभवाचा उल्लेख करत त्या अनुभवातून मिळालेल्या सामाजिक आणि प्रशासकीय जाणिवेचा उपयोग संघटनेच्या कामासाठी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. शिवप्रहार संघटनेचा झेंडा महाराष्ट्राच्या अटकेपार नेण्यासाठी आगामी काळात अधिक व्यापक पद्धतीने काम करणार असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी संघटनेचे पदाधिकारी, सदस्यांनी भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून सामाजिक कार्य करण्याचा संदेश दिला. सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी संघटितपणे काम करणे, अन्यायाला वाचा फोडणे आणि समाजातील विविध घटकांना सोबत घेऊन सामाजिक कार्याचा विस्तार करणे यावर कार्यक्रमात भर देण्यात आला. यावेळी शेतकरी, डॉक्टर, व्यापारी, व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रातील उपस्थित मान्यवर यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. दरम्यान कार्यक्रम पत्रिकेत आमंत्रित असलेल्या काही मान्यवरांनी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावली. काही मान्यवरांना त्याच काळात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुणे दौऱ्यामुळे कार्यक्रमाला प्रत्यक्षात उपस्थित राहता आले नाही. मात्र या मान्यवरांनी कार्यक्रमापूर्वी अथवा कार्यक्रमाच्या दरम्यान दूरध्वनीद्वारे आयोजकांशी संपर्क साधून उपस्थित राहता न आल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. तसेच शिवप्रहार संघटनेच्या गेल्या 12 वर्षांच्या सामाजिक कार्याला आपला पाठिंबा आणि शुभेच्छा असल्याचं त्यांनी कळवलं, अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये महेश टिळे पाटील, राजू बर्डे पाटील, स्वप्नील नागटिळक आणि संपूर्ण संयोजन समितीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. कार्यक्रमातील मान्यवरांचा सन्मान, नियोजन आणि उपस्थितांचे स्वागत यासाठी शिवप्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या समारोपावेळी महेश टिळे पाटील यांनी संयोजन समिती, प्रमुख पाहुणे, मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित सर्व समाज बांधवांचे आभार मानले.
12 वर्षांचा प्रवास, अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचा निर्धार, सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी संघर्ष करण्याची भूमिका, आगामी काळात सामाजिक कार्य अधिक व्यापक करण्याचा संकल्प आणि या संकल्पासह शिवप्रहार संघटनेचा 12वा वर्धापन दिन पुणे शहरात उत्साहात संपन्न झाला. शिवप्रहार संघटनेच्या पुढील सामाजिक वाटचालीला मान्यवरांनी आणि उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या. मी महाराष्ट्र सत्यवादी 77 सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि महाराष्ट्रातील जनतेपर्यंत ही बातमी शेअर करा. त्यांचे मनापासून आभार मानतो की आपण मला या पुरस्काराने सन्मानित केलं. दादांच्या व्याख्यानांची